गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही जाणार आहे नवसाडला. अकोला जिल्ह्यात छोटंसं गाव आहे, तिथे माझी आत्या राहते आणि तिथे मी अर्णव आणि प्रीती जाणार आहे जेवण करण्याकरिता. आणि आजचा स्पेशल मेन्यू तुम्हाला सांगण्यापेक्षा डायरेक्ट ब्लॉगमध्ये दिसेलच. तर चला, अर्णव रेडी झालेला आहे आणि इकडे प्रीतीची पण तयारी झालेली आहे. चलो, जय गजानन. आणि कालच रात्री 10 वाजता आम्ही नेक्सॉन वॉश केलेली आहे, कारण गाडी घेऊन चाललो आहे आम्ही. चलो. मित्रांनो, सर्वांची तयारी झालेली आहे. गाडीची चाबी नाही घेतली, मी घेतली ना. निघूया आता. तो गाइज, हम निकल रहे हैं अभी. किधर? नवसाड़ जाने के लिए फॉर अ स्पेशल मेनू. लॉन्ग वीकेंड किती आहेत ग? 8 आणि त्यातले ड्रायव्हर वाले किती आहेत? चला मित्रांनो, पेट्रोल पण टाकून झाले, आता निघूया. मित्रांनो, आम्ही पोचलो आहे धानोरा फशी येथे, अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. इथूनच माझ्या मामाचं गाव जवळ आहे, शेलुगुंड. आणि आम्ही जाणार आहे आता माझ्या मामाच्या घरी आजीच्या भेटीला, आणि नंतर जाणार आहे नवसाडला जेवण्यासाठी. तर चला मग. ते प्राचीन आहे वाडा, किती वर्ष जुना असेल. few moments later. आम्ही पोचलो आहे शेलुगुंड येथे माझ्या मामाच्या घरी. सगळेच आलो आम्ही. काय म्हणता, आजीच्या भेटीसाठी आलो. अरे बापरे, दुकान बघायला आला का तू? ना हे आहे माझ्या मामाचं दुकान. अरे उन्हाळ्यात मी चालवत होतो ना दुकान. 1 महिना मी पूर्णच माहीत होतं. तिथं साखरेचा डब्बा आहे, तिथे सोनपापडी होती, इथे तेल, सगळं तसंच आहे. तर मित्रांनो, जुन्या आठवणी ताज्या झाल्या एकदम दुकानात आल्यानंतर. आणि उन्हाळ्याभर मी मामाच्याच घरी राहायचो आणि दुकान चालवायला मदत करायचो मामाचं. आणि अर्णव खूप एक्साइटेड आहे. फेवरेट चॉकलेट्स आहे इकडे. अरे वा मामा. तर मित्रांनो, हे आहे माझी मामाश्री आणि हे आहे त्यांच्या आई, माझी आजी. नाही, चहा मांडा मस्त. अनिकेत. तर मित्रांनो, हा आहे माझा मामी भाऊ अनिकेत. आणि माझे ब्लॉग रोज बघत असतो तो. कसे वाटते ब्लॉग? एकदम छान वाटते तुमचे ब्लॉग, आणि मी सबस्क्राईब पण केलेला आहे. आणि मित्रांनो सांग. ओके, सांगत जा नक्की. ओके. तर मित्रांनो, हे आहे शेलुगुंड येथील सुंदर असं विठ्ठल मंदिर. आणि सगळं परत लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या, कारण मामाच्या घरी आल्यानंतर मी दिवसभर या मंदिरातच खेळायचो आणि खूप छान असा परिसर आहे.
मित्रांनो एक परिवर्तन कसं होत राहते बघतो. कारण मी लहान होतो तेव्हा ही मंदिर रोड आणि मंदिरचा जवळपास सेम लेवलला झाला आहे. आणि जेव्हा मी लहान होतो इथं खेळायला यायचो तेव्हा रोडपासून हे मंदिर कमरी एवढं उंचीला होतं. आणि बघा कालानुरूप एवढे बदल होत असतात. तुझं नाव सांगून दे ना. मी जीवन लाड यांचा व्हिडिओ बघत असतो. 3-4 दिवसाला ब्लॉग येते आणि व्हिडिओ खूप चांगले असतात. आवडतात ना. क्रिंज नसतात, चांगले कंटेंट असतात. ओके थँक्यू बघत जा. तुला व्हिडिओ घ्यायसाठी चालू म्हटलं तू घेऊन मायना तोय म्हणा असा बोलणं मायना तू म्हणा माय बोलणं काही होत ना. काय बोल आठवणी राहते आजी अशा आपल्या असे. निघतो मग आजी पाया लागू दे. हे अर्णव काय काय टाकला दुकानात दाखव. 3 ट्रेजर्स घेतले आणि 5 बीट्स. एवढे त्याला इथं आणून सोडून दे. दे दुकान चालवायला उन्हाळ्यात पाठवू का. उन्हाळ्यात बरं चला चल येतो मग आजी. चल प्रथम येतो मामा. चलो येतो. चला मित्रांनो मामाच्या घरी चहा वगैरे घेतला आहे. चहाच घेतला मी कारण नवसाळला जाऊन जेवण पण करायचं आहे आम्हाला. तर चला आता निघूया नवसाळला जाण्यासाठी. येतो चला येतो आजी. A few moments later. आम्ही पोचलाय माझ्या आत्याकडे आणि प्रीतीच्या मावशीकडे नवसाड येथे. तर चला एक सस्पेन्स आहे इथे तुमच्यासाठी. अरे अरे आत्ताच लावली रे गाडी बाबा. तर मित्रांनो आम्ही एवढ्या दुरून एकाच गोष्टीसाठी आलो आहे ते म्हणजे खास या एरियामधले फेमस रोडगे खाण्यासाठी. ना तू भाजणं 1-2 हो तिला करू दे मग. हो ना एकदम जेवायला चाललं का म्हणून आम्हाला वाटून ना केलं म्हणून काही. रोडगे यार नाही. इथं टाकू का. एक तास पूर्ण चालू कर. तर मग आमचे दादा आणि वहिनी आले होते तर आम्ही म्हटलं त्यांना काय स्पेशल करावं. तर मग आम्ही रोडग्याचाच प्रोग्राम केला आणि छान असे रोडगे बनवले. अरे वा. आता बनवले का एवढे. हा आणि तुम्ही पण आले ना मदतीला. आहे ना तुम्ही व्हिडिओ बघत असता. व्हिडिओ बघत असतो आम्ही. हे खा लागते का म्हणते अरे म्हणते. त्याला वाटतं एवढ्या याच्यातलं कसं का. तू एकदा खाशील ना परत येशील. इकडून बस. कुठे बस तू अरे ते बस. C3 आहे. अशा प्रकारे आम्ही आता रोडग्याचे जेवण करायला आहोत. आता सर्व ताटं केलेले आहे आणि माझ्या मावशीने खूप मेहनत घेतली आहे करण्यासाठी. या मुलीची पण खूप मदत आहे. आणि आम्ही बस या काकूंची. आता आम्ही जेवायला बसलो. बस ग. A few moments later. चला मित्रांनो आत्याकडे छान रोडग्याचं जेवण झालेलं आहे. थोडा वेळ आराम पण केला आम्ही आणि आता निघायचं आहे दारव्याला जाण्यासाठी. तर चला मग निघूया. तर मित्रांनो रोडगे जे आहे ते जास्तीत जास्त अकोला जिल्ह्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये बनवतात. यवतमाळ जिल्ह्यामध्ये फार रेअरली बनवतात लोक.
तर त्यामुळे आम्ही यवतमाळ जिल्ह्यावरून अकोला जिल्ह्यामध्ये आलो आहे स्पेशल रोडगे खाण्यासाठी. तर चला, छान झाला आजचा प्रोग्राम. तर चला आता निघूया. चला मग.